जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज तसा काही वेगळा दिवस नाहीये, निवडणूक नाही, काही नाही. मी फक्त माझ्या लढवय्या मर्द शिवसैनिकांना भेटायला कल्याण लोकसभा मतदारसंघात आले आणि कार्यक्रम फक्त आणि फक्त शाखा भेटीचा होता. पण प्रत्येक ठिकाणी अशा सभा झालेल्या आहेत. मग त्यापेक्षा एखादी जाहीर सभा लावली असती तर किती मोठी झाली असती. तशी ती लावणार आता. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये लवकरच एक मोठी जाहीर सभा लावणार आहे. भगवा झेंडा तर फडकतो आहेच, पण ज्यांनी ज्यांनी भगव्याला कलंक लावलेले त्यांना गाडायचंय. त्यांनी गद्दारी केवळ शिवसेनेची नाही केली, तर गद्दारी शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याशी केलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने हे पाप केलेलं आहे. हिंदुत्वामध्ये दुही, भगव्याला कलंक, हे पाप हे यांच्या माध्यमातून यांचं काम झालं का उचलून केल्याच्या टोपलीत फेकणार. आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे. मला खरोखर मी यापूर्वी सुद्धा काही सभांमध्ये बोललोय. आज देखील काही निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचे फोन येतात किंवा कधीतरी ओझरते भेटतात. म्हटलं काय चाललंय पक्षात, त्याला काहीच कळत नाही. आम्हाला फक्त सतरंजा उचलायला सांगतात, बाकी आमच्या डोक्यावरती भलतेच कोणतरी बसतात. मग म्हटलं एवढं आयुष्य तुम्ही घालताय, त्याच्यामध्ये काय मिळतंय काय तुम्हाला. शेवटी दुसऱ्या पक्षातले गद्दार तुमच्या डोक्यावर बसवणार असतील तर तुम्ही खस्ता खाताय. घरदार कुटुंब कशाची पर्वा न करता पक्ष वाढ. पण पक्ष वाढतोय आणि उरावरती उपरे बसतायत. कसं काय चालणार. हे हिंदुत्व तुमचं. आणि आज मी तुमच्याकडे आलोय. काल आपले माननीय पंतप्रधान नाशिकला येऊन गेले. देशभरातून त्यांनी काही युवा सगळे जमवले होते. युवा काळाराम मंदिरात गेले, साफसफाई केली. मग त्याच्यानंतर ते अटल सेतूवरती गेले आणि एकटेच चालतायत. अरे लोकार्पण आहे ना, लोक कुठे आहेत. लोकांचा नाही पत्ता आणि लोकार्पण. बरं एवढं राहू द्या, पण ज्या अटल बिहारी वाजपेयींचं नाव त्या अटल सेतूला दिलं, त्या उद्घाटनाच्या जाहिरातीमध्ये मला नाही दिसले. तुम्हाला कुठे अटलजी दिसले का. म्हणजे हे जे म्हणतात ना, माझ्यावरती आरोप होतात बाळासाहेबांचे विचार यांनी सोडून दिले. काय सोडले विचार. आणि म्हणून माझं तर आव्हान आहे, तुम्ही म्हणाल तिकडे माझ्या जनतेमध्ये मी मध्ये येऊन उभा राहतो. मिंध्यानी यावं. आणि काल परवाकडे जो दिव्य निर्णय दिलाय लवाद म्हणून, नार्वेकर, शिवसेना कोणाची, माझं त्यांना आव्हान आहे, बंदोबस्त बाजूला ठेवा, जनतेत येऊन उभा राहा. मी उभा राहतो आणि जनतेत सांगा शिवसेना कोणाची. माझी तयारी आहे. जनता जर म्हणाली मिंध्यांची, माझी तयारी आहे. एवढं मोकळेपणाने आणि धाडसाने मी बोलतोय, कारण मला खात्री आहे की एवढं सगळं करून सुद्धा पक्ष चोरला, निशाणी चोरली, पण माझी माणसं कशी चोरणार तुम्ही. ही माझी लढवय्ये माणसं आहेत. विकाऊ गेले, त्यांचा भाव लागला, बोली लागली, विकले गेले ते. पण ज्यांच्या कष्टामुळे ते मोठे झाले, ते मोठे करणारे मूळ शिवसैनिक आज देखील माझ्यासोबत आहे. बरं आज सुद्धा तुम्ही कागदावरती निकाल दिलात, मग रोज कशाला ठणाणा करताय उद्धव ठाकरेच्या नावाने. उद्धव ठाकरे घराणेशाही संपवली. अरे मी इकडे आलोय तुमच्या गद्दारांची घराणेशाही गाडायला चालवली आहे. ही गद्दारांची घराणेशाही. आणि मला मोदींना सुद्धा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भले घराणेशाहीवरती बोलताय, मी आज सकाळीच बोललोय, घराणेशाहीवरती कोणी बोलायचं. बोलणारा कोणतरी घरंदाज पाहिजे, त्याला घराणं म्हणजे काय हे माहितीये, त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं. ना घरादाराचा पत्ता, कुटुंबाचा पत्ता, आणि तो आमच्या घराणेशाहीवरती बोलतात. बरं आज कोणतरी एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत, मी नेहमी त्यांचं नाव नाही घेत, पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्याला काय म्हणतात, कळलं तुम्हाला ना.
त्यांनी जे मध्ये सांगितलं होतं की बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय? अरे तुम्ही हाफ पेंटीत होतात. पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोललेत, शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटत? एकतर स्वतःचे फोटो छापताय, मोदी सरकारची गॅरंटी, शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा एक आदर मान तुम्हाला राखायचा नका, हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? आणि तुमच्याकडे आम्ही हिंदुत्वासाठी युती करू? आम्ही कुठे काय बोललो का फटकन अप्पान बोंबलतायत. मग आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी. हिंदूंची माफी मागा. कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मानपान ठेवत नाही स्वतःचेच फोटो छापण्यासाठी. कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार, मग माझा फोटो कसा येणार? पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय काय? तुमची लायकी काय? मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपाने ह्यांना काढणार आहे की नाही? कारण हे सुद्धा गद्दारच आहेत. पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पहिले हिंदूंची माफी मागितली पाहिजे. कारण सगळं वातावरण राममय करताय, आम्ही पण त्याच्यात सहभागी आहोत. आम्हाला सुद्धा आनंद आहे, राम मंदिराचं लोकार्पण होत आहे, आम्ही अपशकुनी नाही आहोत. आम्हाला देखील आनंद आहे कारण कित्येक कारसेवक हे शिवसैनिक होते. स्वतः शिवसेना प्रमुखांनी त्याची जबाबदारी घेतली होती. आणि हाच तो क्षण, हाच तो दिवस जो वर्षानुवर्षे लढा चालला होता तो संपवून तिथे राम मंदिर उभा राहते, याच्यासारखा आनंदाचा दुसरा क्षण असू कोणता शकतो? पण तो आनंदाचा क्षण हा आपल्या केवळ प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेचा नाहीये, तर राष्ट्राच्या अस्मितेच्या प्राण प्रतिष्ठापनेचा आहे. राष्ट्राची प्राण प्रतिष्ठा आहे, ती आमची प्रतिष्ठा आहे, आमची अस्मिता आहे. आम्हाला सुद्धा आनंद होतोय आणि म्हणून आम्ही त्या दिवशी काळाराम मंदिरात जातोय. गोदावरीच्या तीरावरती आम्ही आरती करणार आहोत. मी आमंत्रणाच्या फालतू राजकारणात पडलो नाही. मला बोलवतात का? बोलवलं तर जाणार का? अरे जायचं तेव्हा जाईन. यापूर्वी सुद्धा गेलो होतो, उद्या सुद्धा जाईन, कधी जाईन मी. राम माझा सुद्धा आहे, राम आमचा सुद्धा आहे. आम्ही काय परग्रहावरून आलेलो नाही आहोत. पण प्रभू रामचंद्र जणू काय माझी खासगी मालमत्ता आहे. आणि मला एकच फक्त अपेक्षा आहे की फोटो तुमचे जरूर छापा, पण मंदिरात तरी प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती लावा, नाही तर तिथे सुद्धा स्वतःची मूर्ती लावाल. काय भरोसा नाहीये. आज या ठिकाणी आल्यानंतर मी मुख्यमंत्री असतानाची एका निर्णयाची आठवण आली. आपण निर्णय घेतला होता की मुंबईचा नवीन विमानतळ होतोय, त्याला काय नाव द्यायचं? माझ्याकडे कोण आलं होतं शिष्टमंडळातून? आले होते, गेले मिंद्यांकडे. मग मिंदे बसले 1.5 वर्ष, का बोंबलत नाही आता? त्यावेळेला तिकडे शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याचं ठरलं होतं, पण मी अडून नाही बसलो. मी म्हटलं स्थानिकांची इच्छा असेल, मी त्या स्थानिक लोकांच्या जनतेबरोबर आहे. आणि जर स्थानिकांची इच्छा असेल, स्थानिकांची मागणी असेल की विमानतळाला दिवाणचं नाव दिलं पाहिजे, म्हटलं दिवाणचं नाव द्या. मंत्रिमंडळात मी ठराव मंजूर केला. का पाठपुरावा होत नाहीये? छत्रपती संभाजीनगर त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं होतं. अजून पाठपुरावा का नाही होत आहे? म्हणजे तुम्हाला यांना पाहिजे त्यांची नावं ते देऊन टाकतायत, पण आमच्या अस्मितेचं काय? आणि आज सुद्धा सकाळी निघताना एक बातमी आली पेपरमध्ये, आता टीव्हीवरती चालले, भ्रष्टाचारी म्हणून सगळीकडे बोंबाबोंब चालले. आपल्याकडे बोटं दाखवतायत. काढा भ्रष्टाचार, काढा, जरूर काढा. पण ही एवढी नीच माणसं आहेत. अँब्युलन्सच्या खरेदीमध्ये 8,000 कोटीचा घोटाळा केल्याची बातमी आलेली आहे अँब्युलन्समध्ये. म्हणजे जिकडे एका बाजूला रामाचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला जिकडे जी सेवा करायची आहे, रुग्णांना वाचवण्याची, जीव वाचवण्याची, त्या रुग्णवाहिकेमध्ये आपल्या बगलबच्च्यांना, आपल्या मित्र कॉन्ट्रॅक्टरांसाठी जे घाईघाईने टेंडर मंजूर केलं, त्याच्यात जवळपास 8,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. पंतप्रधानांना विचारायचंय की बघा तुमच्या आजूबाजूला बसा, याने म्हणे तिजोऱ्या बांधल्या, ह्या का तुमच्या तिजोऱ्यात पैसा येतोय? हा काय केंद्राच्या तिजोरीत, भाजपच्या तिजोरीत पैसा भरला जातोय? अँब्युलन्स मधनं पैसे खातोय? म्हणजे कुठे फेडणारी पाप? इकडे पाप करून तिकडे जर का राम मंदिरात गेला तर पाप धुतली नाही जाणार. हा माझा जनतारूपी राम आहे, तो बघतोय सगळं. हा जनतारूपी राम आहे. आणि हा जनतारूपी राम एकदाच काय तो धनुष्यबाण असा सोडेल ना की पुन्हा गद्दार म्हणून इकडे कोणी वळवळ करणार नाही.
आज तुम्हाला भेटताना मला आनंद होतोय, कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती कल्याण लोकसभा मतदारसंघात यायची. आणि सहज मी गेल्या आठवड्यात गुरुनाथ आणि राजेंद्र म्हटलं, सदा पण होते की मला फक्त कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मोजक्या शाखांना भेटी द्यायच्या आहे. आज 2-4 दिवसापूर्वीचा कार्यक्रम असेल आणि आज दिवसभरापासून म्हणजे खरोखर सगळे एकत्र केली असती ना तर प्रचंड मोठी जाहीर सभा झाली असती, प्रचंड मोठी. तुमची ही जी जाग आणि तुमचं हे प्रेम आहे हीच माझी शक्ती आहे. म्हणूनच जे उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरे या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, यांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि हे माझं भाग्य नाहीये, केवळ माझी कमाई नाही, ही माझ्या पूर्वजांची म्हणजे बाळासाहेबांचे आशीर्वाद, माचे आशीर्वाद, ते आशीर्वाद आहेत म्हणून तुम्ही माझ्या सोबत राहिलात. नाही तर मी कोण आहे? मी कोणासाठी लढतोय? मी काही मूर्ख नाहीये, मला माहितीये कोणाशी मी लढतोय, पण माझ्या ताकदीचा मला अंदाज आहे. माझी ताकद त्या शक्तीपेक्षा मोठी आहे. ही महाशक्ती मिंदेसाठी दिल्लीची महाशक्ती असेल, पण माझ्यासाठी महाराष्ट्राची जनता ही माझी महाशक्ती आहे. आणि या महाशक्तीचा आशीर्वाद घेऊन तिच्या भरोश्यावरती मी माझा देश आणि माझा महाराष्ट्र वाचवण्यासाठी लढायला उभा आहे. आणि तुमची साथ मला पाहिजे. आज जसे तुम्ही इकडे जमलात, ठाणे नाही पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं आहे. ठाण्याला जोर कशाला द्यायचं? तुम्ही आहात ना. अरे ठाणे माझा बालेकिल्ला आहे, कल्याण माझा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यामध्ये मला जोर द्यायची गरज असेल तर मग महाराष्ट्रामध्ये कधी फिरू? कल्याणच्या आणि ठाण्याच्या विजयाची जबाबदारी तुमची आहे. घेणारात? इकडे पण येणारात? राजन तुम्हाला पाहिजे सगळ्यांना हात वर करायला सांगतो. पुढे गेले राजन, सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्ही घेतली जबाबदारी. चला, तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आणि मनापासून सांगतो तुमचा प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. ही अशीच कायम ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.